Okay, clear. So we'll not wait further. We'll start with our lecture. It's my screen display. This My screen is visible. Okay. चलो. So quick. आपण काय काय बघितलं? From last two lectures, we started with conditional control flow statement. In that, based on the condition, execution of code आपण control करायचं, right? म्हणजे बेस्ड ऑन द कंडिशन ट्रू आलं तर खालच्या लाईन्स रन व्हायच्या, नसेल तर रन नाही व्हायच्या, आणि कंडिशनच नसेल तर एल्स स्टेटमेंट मधून रन व्हायचं. सो दॅट इज डिपेंडिंग अपॉन द कंडिशन आपण काही लाईन्स एक्झिक्यूट करायचो, राईट? सो दॅट इज कॉल्ड कंडिशनल फ्लो स्टेटमेंट. अँड देन वी कवर्ड अबाउट द लूप फॉर आणि वाईल लूप मध्ये रिपिटेशन ऑफ कोड, इथे एक्झिक्युशन ऍज वेल एज रिपिटेशन ऑफ कोड आपण कंट्रोल करायचो. मीन्स वी if we have a condition where we need to print something repetitively, then that condition can be achieved using loops, whether it's for loop or while loop. आणि while loop कशासाठी वापरायचो? If we have a terminating condition, मतलब we know after 10 iteration or 20 iteration our loop will end. In that case we used to use while, or we have to use while as a loop, where I can set a counter which is I is equal to 1, and then every time I used to, or I every time I increased that counter, right? Hope you remember. And we missed, म्हणजे आपल्याकडे एक मिस्टेक झाली होती आपल्याकडनं. We did not use counter. आठवत आहे का काही? आणि कम्प्युटर हँग झाला होता माझा. बाय द वे, जस्ट टू ऍड, तो व्हिडिओ पण करप्ट झालाय. जे व्हिडिओ मी रेकॉर्डिंग सुरू केलं होतं ना, दॅट करप्टेड. कारण ते मेमरी पूर्ण क्लिअर व्हायला लागते. सो कोणी ट्राय केलं का बाय द वे रन करून? सगळे ऍप्लिकेशन बंद करा, ओके, आणि मग रन करा. मग आय गेस मोस्टली तुमचं ते होईल रन वगैरे. येस, नो, ऑनलाईन कोणी ट्राय केलंय का? while loop without increment. सर काय सांगू, अजून पायथनच ओपन नाही केलं, काय while loop आणि काय for. तर ते माझ्यात व्हाईल लूप जर रनच होत नाही, इश्यू दाखवतोय काय त्यात, म्हणजे करत होता मी त्या दिवशी. ओके, अं, काय इश्यू दाखवतोय तुम्हाला? मला एक मिनिट. ओके, आर यू शेअर स्क्रीन? स्क्रीन शेअर करताय का की रन करतोय सर, ते एकदा सांग. okay, hi Ganesh. That's we covered. I was uh, telling them about what all we covered during all these lectures, right? So we covered while loop and then where to use while counter. And for loop, if I want to tell you about the for loop, we use the for loop for iteration or to execute the sequences or collections data type. आठवतात ना? म्हणजे list, tuple, dictionary, can possible, set आणि frozen set, हे जे कलेक्शन्स आहेत या सगळ्यामध्ये जे व्हॅल्यूज आहेत ते व्हॅल्यूज आपण रन केलेले इथे, म्हणजे टू फाइंड आउट दोज व्हॅल्यूज, आत काय काय व्हॅल्यूज आहेत त्यासाठी आपण वापरलेलं आहे फॉर लूप. नंबर वगैरे द्यायची गरज नाही, राईट?
क्लिअर सगळ्यांना कुठे while कुठे for वापरायचं? ओके. येस अजय तुम्हाला इश्यू होता का? ठीक आहे. तुम्ही क्लास नंतर we can have a separate, we'll connect separately, then we'll solve. Hope that works for you. For loop बद्दल अजून सांगायचं झालं तर येस हाय योगिता. ओके for loop can day काय temporary variable, it creates a iterator object, right? आणि print day, I'm printing one after another all the days, right? म्हणजे इथून डेज मधून म्हणजे या डेज हे पूर्ण जे डेज आहेत ना इथून हा पॉइंटर एकेकांना उचलतो आणि इथे प्रिंट करतो, राईट? प्रिंट करून हा परत वर जातो, मग हा पॉइंटर पुढे जातो ट्यूसडे, मग परत हा खाली येतो, राइट? होप यू रिमेम्बर. मतलब ये इटरेटर जो है वो एक 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 ऊपर जाएगा and then this is nothing but a temporary variable available inside in the loop. हॅलो सर, Yes. प्रेझेंट करू का? ते व्हाईल लूपचं थोडं प्रॉब्लेम येतं ते दाखवू का? Okay. हम्म. प्रेझेंट करताय का तुम्ही? ओके. दिसतंय का स्क्रीन? हो स्क्रीन दिसते. हे बघा सर, असं प्रॉब्लेम येतोय आम्हाला. ओके. हा अनएक्सपेक्टेड वाचा ना प्रॉब्लेम काय? अनएक्सपेक्टेड आयडेंटेड ब्लॉक आफ्टर व्हाईल स्टेटमेंट. काय समजेल? इंडेंट हा INDENT इंडेंट म्हणजे डू यू नो स्पेस? इंडेंट आपण देतो हा खालचे दोन, तेच. बाय द वे इथे क्लिक करा, खालचे दोन लाईन आहेत ना, थांबा एक मिनिट, कुठं करायचं सर? प्रिंट आय वगैरे जे आठवत दिसतंय का? हा प्रिंट प्रिंट आय आहे. पासून ते हा खालचे दोन लाईन्स प्रिंट आय हा आणि त्याच्या खालचं लाईन हा सिलेक्ट करा, हा कंट्रोल C कट करा, कंट्रोल सी. कंट्रोल एक्स कट. हा हा ठीक आहे. आता वर जावा, फक्त सिलेक्ट करा नंबरच्या नंतर while I लेस दॅन ऑर इक्वल टू नंबरच्या नंतर क्लिक करा फक्त बस. हा इंटर करा. आता पेस्ट करा, पेस्ट कंट्रोल आहे. V. ओके. आता प्रिंट स्टेटमेंट पुढे आलेलं दिसतंय तुम्हाला? हा राईट राईट. दॅट इज नथिंग बट अ इंडेंट. तो ऍक्च्युअल कोड आहे, तुम्ही तो कोड चेंज केलाय. हा हा तर खालची लाईन पण इन्क्रीमेंट व्हायला पाहिजे ना, कारण खालची लाईन पण व्हाईलच्या लूप मध्ये आहे. सो खालच्या लाईनला पण इंडेंट द्या. I इज इक्वल टू I+1 ला टॅब प्रेस करा तिथे जाऊन आयच्या पुढे. आयच्या पुढे हा इथं हा टॅब. टॅब नाही, टॅब बटन आहे ना तुमच्यावरती. हा आहे ना, तेच करतोय मी. असं येते. ठीक आहे, स्पेस प्रेस करा, स्पेस प्रेस करून प्रिंटच्या खाली घेऊन ठेवा त्याला, तो आधीचा आहे पण. हा येस बस. दिस इज नथिंग बट इंडेंट, याला इंडेंट म्हणतात. रन करून बघू का सर हो. आता? हा ओके. तर ते स्पेस इज ऑल्सो इम्पॉर्टंट, कारण पायथन इज अ इंडेंटेड लँग्वेज. होप यू अंडरस्टँड. म्हणजे जर पायथन मध्ये असे कुठे स्पेस दिलं ना तुम्ही तर ते वर्क नाही होणार. ओके सर, ओके. थँक्यू. दॅट्स वाय दिस इंडेंट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. हे कोलन जिथे जिथे देताय ना तुम्ही, तिथं तिथं तुम्हाला हे स्पेस द्यायला लागतंय. ओके आणि ओके याच्या खाली कोड येईल आणि हे पूर्ण ओके सगळा कोड संपला की परत मग तुम्ही इथून सुरू करू शकता. ओके. ओके हा क्लिअर? ओके. सो प्लीज बी केअरफुल अबाउट द इंडेंट. त्यामुळे ऑटोमेट, हे बघा इथं क्लिक केल्यावर ते ऑटोमॅटिक तुम्हाला सांगतं, हे बघा. तर तुम्ही मुद्दामून त्याला मागे घेतलं तर इट विल गिव्ह एन एरर. ओके कळालं? सो थोडं प्रॅक्टिस येईल तुम्हाला, देन यू विल अंडरस्टँड, राईट? सर. ओके गुड.
चलो, so we'll start with our today's session. आपण जे जसं we covered while and for loop. By the way, practice करा while and for loop ची, that is important. Immediately कळणार नाही, or तुम्हाला कळेल पण आता पण you will not be able to remember it for long time. तर असे इश्यू येतील तुम्हाला, इंडेंट, कुठेतरी कॉमा मिसिंग आहे, कोलनच मिसिंग आहे. ओके, सो आय वॉन्ट यू टू बी बिट माइंडफुल की काय कोड लिहिताय आणि कसं वर्क होत आहे. वर्क इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर इट. ओके, क्लिअर? यस, नो? त्यामुळे इट इज इम्पॉर्टंट तुम्ही प्रॅक्टिस करणं. सो गुड. बाय द वे, विल स्टार्ट. उद्यापासून स्क्रीन शेअर करायचं आहे, वन बाय वन. विल सी. ओके, चलो. सो नेक्स्ट टॉपिक जे आपण बघणार आहे, जसं रिपीटेबिलिटी ऑफ कोड बघितलं, कंडिशन बेस्ड आपण कोड एक्झिक्युशन बघितले, दॅट इज फॉर अँड while लूप, आणि इफ एल्स इफ वगैरे बघितलं आपण. सो विल मूव टू अ नेक्स्ट टॉपिक कॉल्ड फंक्शन्स. ओके, प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये there is a concept called in all the programming language, not only Python, but objective same आहे, Java, C++. It has a functions असतात. तर हे फंक्शन्स काय करतात? सो ऑब्जेक्टिव्ह ऑफ द फंक्शन्स, पहिले तर काही टाइप्स आहेत फंक्शनचे, कॉल्ड बिल्ट इन फंक्शन, युजर डिफाइंड, रिकर्सिव्ह आणि लॅम्बडा, असे फंक्शनचे 4 टाइप आहेत. आणि हे फंक्शन काय करतंय, तर रियुजेबिलिटी ऑफ कोड. म्हणजे समजा तुम्ही काहीतरी कोड लिहिलाय, ओके, एक 3-4 लाईनचा कोड आहे, जसं यांनी while लूपचा कोड लिहिलाय, तर हे सेम कोड मला दुसऱ्या प्रोग्राम मध्ये कुठे वापरायचं असेल तर उद्या परवा, किंवा मी असं काहीतरी लॉजिक लिहितोय जिथं नंबर्स प्रिंट करायचे आहेत, ओके, तर तुम्ही काय करणार, परत एकदा तो कोड लिहिणार पूर्ण. विल दॅट मेक एनी सेन्स? कारण मग असंच रिपिटेटिव्ह तुम्हाला सारखं सारखं टाईप करायचं असेल तर मग प्रोग्रामिंग लँग्वेजचा काय फायदा, राईट? तुम्ही वर्ड बाय वर्ड और लाईन बाय लाईन एव्हरी टाइम तुम्ही एवढं मेहनत करू नये, म्हणून देर इज अ ऑप्शन कॉल्ड फंक्शन्स. ओके, म्हणजे फंक्शन काय करतं, फंक्शन इज नथिंग बट तुम्हाला रियुजेबिलिटी, म्हणजे तुमचा पूर्ण कोड तुम्ही वापरू शकता, एंटायर कोड तुम्ही परत वापरू शकता, जे काही while लूप असेल, फॉर लूप असेल. ओके, so that using same code again and again is nothing but a application of function. And they function, there are 4 types. So what are these 4 types? We'll see. There's built-in function, user-defined function, recursive, and lambda. These are 4 functions. And main objective is reusability. म्हणजे परत परत मला एखादा कोड वापरायचा आहे, कायम कॉपी पेस्ट कोड करायचा आहे, त्या केस मध्ये आय कॅन यूज अ फंक्शन्स. ओके, चला. बाय द वे, फ्रॉम डे वन वी आर युझिंग फंक्शन्स ओनली. तर ते कुठे वापरतोय, काय वापरतोय, लेट अस सी. लेट मी शो यू. ओके, सो लेट्स गो विथ द फंक्शन्स. तुम्ही जे डे वन आपण हॅलो वर्ल्ड असं तुम्ही लिहिलंय, राईट? बेसिक, दीज आर, याला ऍक्च्युली बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स पण म्हणतात, कारण पूर्ण पायथन फंक्शन्स वरतीच डिफाईन झालेला आहे, कारण तुमच्या प्रत्येक लाईन मध्ये फंक्शन वापरलंय तुम्ही. जर तुम्हाला डे वन चा कोड आठवतोय का? इफ डे वन ला आपण काय केलं होतं, प्रिंट आणि आत हॅलो वर्ल्ड असं लिहिलं होतं, राईट? हॅलो वर्ल्ड, राईट? सो इथं जर ऑब्झर्व केलं तर याचा आउटपुट काय आहे, हॅलो वर्ल्ड. आणि हे प्रिंट असं वर्ड लिहिल्यावरती मला आउटपुट इथे प्रिंट झालेला दिसतो, म्हणजे आउटपुट माझ्या स्क्रीन वरती दिसतो. सो व्हॉट इज दिस प्रिंट? आणि हे प्रिंट असं जे लिहिलंय, आणि हे दोन, त्याला पॅरेंथेसिस म्हणतात, हे पॅरेंथेसिस दिलंय, व्हॉट डज दिस मीन? हे असं का द्यायचं, असंच का लिहायचं? सर मी कॅपिटल प्रिंट लिहिलं तर काय होईल, कॅपिटल पी लिहिलं तर का आउटपुट नाही येत, और का एरर का देतंय, right? So all these questions, if you want to know, that is nothing but a functions. तर पायथन मध्ये असं तुम्ही लिहिलं
or if you say something or if you write print आणि हे दोन कोलन जे आपण टाकतोय, लेट्स डिलीट दिस, हे जे कोलन असं लिहितोय, दिस इज कॉल्ड अ फंक्शन अँड दिस इज इन बिल्ट फंक्शन. आता हे इन बिल्ट काय आहे, कारण याच्या मागे जे लॉजिक लिहिलंय, म्हणजे इफ आय वॉन्ट टू प्रिंट समथिंग ते याच्यात लिहायचं इफ, अँड देन आय विल गेट आउटपुट. तर हे असं वर्क होतंय. वाय? बिकॉज somebody has written a code, की प्रिंट नावाचं एक कोड आहे जे मी एक्झिक्यूट करतोय. हे जर असं लिहिलं तर दॅट कोड एक्झिक्यूट्स आणि ते कोड मला आउटपुट देते प्रिंट. सॉरी, आय नीड टू पुट इट इन हॅश हिअर. ओके ओके, हे प्रिंट इज नथिंग बट अ इनबिल्ट फंक्शन. तर असे काही फंक्शन्स आहेत जे तुम्ही वापरू शकता टू अचीव आउटपुट. म्हणजे समजा तुम्हाला मॅक्सिमम नंबर काढायचा आहे, तर मॅक्स नावाचं एक फंक्शन आहे जे कसं लिहायचं, की मॅक्स डायरेक्ट आणि दोन पॅरेंथेसिस. ह्या पॅरेंथेसिसच्या आत जे काही रिक्वायर्ड तुमची इन्फॉर्मेशन असेल तुम्ही पास करा, तर तुम्हाला मॅक्सिमम व्हॅल्यू भेटेल. सिमिलरली मिन, असे स्टँडर्ड काही फंक्शन्स असतात. तुम्ही एक्सेल वापरलंय का कधी? ओके, बाय द त्यांचं एक्सेल झालंय. वी ऑलरेडी डू दिस राईट. फॉर्म्युलाज टॅब मध्ये जाऊन इन्सर्ट फंक्शन हे टाइप करतो. लेट मी शो यू एक्सेल. ओके, ज्यांचं हे एक्सेल झालंय त्यांना माहित असेल, आपण इन्सर्ट फॉर्म्युला टॅब मध्ये इथे फॉर्म्युला टॅब मध्ये जाऊन आपण इन्सर्ट फंक्शन करतो, राईट, फॉर्म्युला टॅब मध्ये. तर इन्सर्ट फंक्शन इज व्हॉट? सम, काउंट या नावाचे आपण काही फंक्शन्स बघितलेत, राईट. सम, काउंट, एव्हरेज. तर हे प्रोग्रामला कसं कळतं की मला हे सम घ्यायचं और यांची ऍडिशन घ्यायची आहे? मॅन्युअली ऍडिशन कसं करतो आपण? वी डू 20 प्लस 30 प्लस 40 असं पायथन मध्ये ऍडिशन करतो. पण यालाच पायथन मध्ये ऑटोमेट केलेलं आहे बाय युजिंग फंक्शन. ओके, मग इथे सम नावाचं पण फंक्शन आहे, राईट. सम, तर सम नावाचं फंक्शन काय करते? इट टेक्स, इट ऍड्स ऑल. तर हे सगळं जे लॉजिक आहे, इनबिल्ट लॉजिक, कोणीतरी ज्यांनी पायथन बनवलंय दे हॅव क्रिएटेड सच लॉजिक्स. म्हणजे सम असं जर लिहिलं आणि याच्यात मी व्हॅल्यू पास केल्या, इथे व्हॅल्यू जे काय व्हॅल्यूज असतील, इफ आय पास बिटवीन दिस पॅरेंथेसिस, तर याला ऍडिशन कर असं. अँड इफ आय पास सम व्हॅल्यूज आणि असं याला पॅरेंथेसिस मध्ये मॅक्स पास केलं तर तुम्हाला काय मॅक्सिमम नंबर देईल. तर मिन पास केलं तर मिनिमम नंबर देईल. तसंच जर मी प्रिंट मध्ये ही व्हॅल्यू पास केली तर मला हे प्रिंट मध्ये आउटपुट मिळेल, जे काही हॅलो मिळालं त्याचं आउटपुट. तर हे सगळे प्री डिफाईन्ड प्रोग्राम मध्ये कोणीतरी लिहून ठेवलंय आणि त्याच ऑप्शन्सला आपण फंक्शन म्हणतो. आणि इनबिल्ट फंक्शन का? कारण पायथन डेव्हलपरनेच हे सगळे बनवलेले आहेत. तर असे कोणकोणते फंक्शन्स आहेत? वी कॅन सी द डॉक्युमेंटेशन. तर दिस इज नथिंग बट अ पायथन डॉक्युमेंटेशन. याला म्हणतात इनबिल्ट फंक्शन. हे docs.python जे बघता इथे, दिस वेबसाईट इज नथिंग बट पायथनचं ऑफिशियल डॉक्युमेंटेशन. ऑफिशियल डॉक्युमेंटेशन म्हणजे काय? ज्यांनी पायथन बनवलंय, राईट, त्यांनी ते कसं वापरायचं पायथन, पायथनला काय काय ऑप्शन्स आहेत, काय काय ऑप्शन्स नाहीत, हे सगळं एका ठिकाणी लिहून ठेवलंय. दॅट इज नथिंग बट पायथन डॉक्युमेंटेशन. माहिती, तुम्ही अमेझॉन वरून कधी मोबाईल वगैरे मागवलंय, मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक्स आयटम, तर त्या मोबाईलच्या बॉक्स मध्ये तुम्हाला एक कागद मिळतो, राईट, इन्स्ट्रक्शन हाऊ टू यूज युअर मोबाईल. बघितलंय का कोणी? हॅज एनीवन अंडरस्टूड? नो. त्याला युजर मॅन्युअल म्हणतात किंवा युजर गाईड म्हणतात. मोबाईल, लॅपटॉप, मोस्टली इलेक्ट्रॉनिक्स वस्तू सोबत मिळतं ते, राईट. तसंच पायथन हे काय प्रोग्राम आणि ती कशी वापरायचं हे सगळं ज्यांनी पायथन बनवलं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. दॅट इज कॉल्ड डॉक्युमेंटेशन. तर त्यालाच डॉक्युमेंटेशन म्हणतात. आणि हे डॉक्युमेंटेशन तुम्ही docs.python.org या वेबसाईट वरती तुम्ही बघू शकता. इथे सगळे डॉक्युमेंटेशन आहे हे बघा. ओके, अँड
जर तुम्हाला कोणतेही नॉट ओनली इन दिस नॉट ओनली पायथन पण कोणतेही प्रोग्रामिंग लँग्वेज जर शिकायची असेल तर त्यांनी जे बनवले ते त्याचं डॉक्युमेंटेशन अवेलेबल असतं. नॉट ओनली एक्सेलचं पण ऑफिशियल डॉक्युमेंटेशन अवेलेबल आहे. हे बघा, एक्सेल डॉक्युमेंटेशन गुगल केलं तुम्ही तर तुम्हाला एक्सेलचं डॉक्युमेंटेशन मिळेल इथे. हे बघा, हेल्प लर्निंग. मग तुम्हाला एक्सेल मध्ये काय काय कळेल याचं सगळं इन्फॉर्मेशन आहे इथे. तर यांचं डॉक्युमेंटेशन जरा ऍडव्हान्स लेवल आहे. हे बघा, फॉर्म्युला अँड फंक्शन्स इथे तुम्ही बघू शकता. फंक्शन्स हे बघा, सम, मॅक्स, एव्हरेज, मीन, काउंट. तर सम फंक्शन काय करतं हे सगळं लिहून ठेवलेलं आहे. हे बघा, सम ऑफ टू नंबर असं करू शकता. एक व्हिडिओ ट्युटोरियल पण दिलंय. सिंटॅक्स म्हणजे सम कसं करायचं. नंबर वन, नंबर टू. नंबर वन काय रिक्वायर्ड आहे, नंबर टू ऑप्शनल आहे. ही सगळी इन्फॉर्मेशन, बेस्ट प्रॅक्टिस. हे बघा, हे बेस्ट प्रॅक्टिस बद्दल काही सांगतायत ते. तर हे सगळे इन्फॉर्मेशन कसं वापरायचं हे प्रत्येक ऍप्लिकेशनच्या डॉक्युमेंटेशन मध्ये लिहिलेलं असते. त्यामुळे तुम्ही कोणतेही प्रोग्राम लिहायच्या आधी और एनी टेक्नोलॉजी आप जो सीख रहे हो उसका डॉक्यूमेंटेशन फॉलो करना इज इम्पोर्टेंट. और जो आदमी डॉक्यूमेंटेशन फॉलो करता है वो आदमी उस टूल का एडवांस यूजर और एक्सपर्ट बोला जाता है. मतलब एक्सपर्ट इज नथिंग बट द पर्सन हु नोज मोस्ट ऑफ द थिंग्स, राइट. और सबसे अच्छा तरीका है जो वो टूल में अवेलेबल है वो सीखने का इज नथिंग बट द डॉक्यूमेंटेशन. मतलब जिसने बनाया है उसने क्या क्या इमेजिन करके और क्या क्या ऑप्शन अवेलेबल किया है वो आप सीख गए तो दैट इज नथिंग बट अ एडवांस यूजर, राइट. मतलब आप एक्सपर्ट बोला जाता है उसको, दोज पीपल हु फॉलो द डॉक्यूमेंटेशन. सो माय सिंसियर एडवाइस इज एटलीस्ट एक्सेल का हमने नहीं किया बट पाइथन का ऑफिशियल डॉक्यूमेंटेशन पढ़ना स्टार्ट करो, नहीं तो फॉलो करना स्टार्ट करो आज से. तो इससे क्या होगा, आपको पता चलेगा कि पाइथन में अवेलेबल क्या क्या है. देखिए, बिल्ट इन फंक्शन, तो यहाँ पे अल्फाबेटिकली उन्होंने लिख के रखा है कि कौन कौन से फंक्शंस अवेलेबल है अपने पास. इसमें से मैक्स टू मैक्स हम 800 मतलब दो चार देखेंगे बट बाकी फंक्शन आपको एक्सप्लोर करना है कि क्या है क्या नहीं है, राइट. और जितने फंक्शन आपको पता रहेंगे इनबिल्ट फंक्शन उतना ज्यादा आपका फास्ट होगा. क्योंकि आप खुद से कुछ लॉजिक मैन्युअली नहीं लिख रहे हैं, राइट. आप अवेलेबल रिसोर्स का यूज कर रहे हैं. क्लियर. तो इसीलिए इट इज गुड प्रैक्टिस, मतलब ये स्टैंडर्ड प्रैक्टिस है कि आप डॉक्यूमेंटेशन पढ़ना शुरू कीजिए, डॉक्यूमेंटेशन देखना शुरू कीजिए कि क्या है क्या नहीं है. आपको जितना पता चलता है उतना ही पढ़ना है क्योंकि इसमें पूरा टेक्निकल नॉलेज है ना, जो डेवलपर लेवल नॉलेज है. बट आपको क्या चाहिए उतना आप देख, यू शुड बी एबल टू गेट इट और कंफर्टेबली आपको आना चाहिए. ओके. ये देखिए, जैसे हमने प्रिंट फंक्शन यूज किया था ना, लेट्स टेक सम एग्जांपल्स हियर. इकडे हमने जो भी एग्जांपल देखे थे, जो हमने देखे थे जैसे प्रिंट नाम का एक क्या है इनबिल्ट फंक्शन है, वो क्या करता है. इफ वांट टू नो यू कैन क्लिक ऑन द प्रिंट. यहाँ पे p है एंड देन प्रिंट ऑप्शन. सो लेट्स टेक द प्रिंट. ओके. सो ये प्रिंट ऑप्शन क्या करता है, इट टेक्स सम ऑब्जेक्ट इनसाइड और प्रिंट ऑब्जेक्ट टेक्स्ट स्ट्रीम फाइल जो भी है वो पता नहीं बट टेक्स्ट लेता है एंड आउटपुट इज एक्चुअली डिटरमाइंड अगर मतलब द फाइल आर्ग्यूमेंट मेथड इफ नॉट पास्ड. ओके, इन शॉर्ट ये बहुत ज्यादा टेक्निकल है बट आपको ये पता चलता है कि यहाँ पे कुछ ना कुछ पास करना है. मेरा आर्ग्यूमेंट है एंड इज इक्वल टू, फाइल का नाम दे सकते हो आप, इधर देखिए फाइल इज इक्वल टू. ओके. सेपरेटर पास कर सकते हो, सेपरेटर एज अ ब्लैंक. तो इसका क्या है, यू विल गेट आउटपुट एज अ प्रिंट. बट लेट्स टेक वन मोर एग्जांपल about other functions. You can start with basic absolute. absx ये क्या करता है, returns the absolute value of number. एक नंबर का एब्सोल्यूट वैल्यू देता है. एब्सोल्यूट वैल्यू मतलब फ्लोट 20.5 रहेगा तो 20 आपको रिटर्न करेगा, राइट.
मॉड, मॉड्यूलस और मैग्नीट्यूड रिटर्न करता है. सो दिस इज नथिंग बट इनबिल्ट फंक्शन. सो ये क्या है कि इट्स ऑलरेडी अवेलेबल इन पाइथन, आपको कुछ बनाने की जरूरत नहीं है. सॉरी, जैसे हमने प्रिंट देखा, प्रिंट हेलो, राइट. तो एक वेरिएबल दे सकते हो, माय नेम इज इक्वल टू अनिल एंड देन प्रिंट अनिल, राइट. तो इसका क्या है, दिस इज नथिंग बट माय इनबिल्ट फंक्शन इज कॉल्ड आउटपुट देना, इज ये फंक्शन का काम है. ओके. देन नेक्स्ट एब्सोल्यूट. ये देखिए मॉड, हमारे मैथ्स में मॉड लेते थे, राइट, हम किसी नंबर का, तो उसका आउटपुट हमें ये ऐसे एब्सोल्यूट नंबर्स आते थे. सो दिस इज नथिंग बट अ मॉड्यूलस ऑपरेटर है, और मॉड्यूलस है वो जो क्या करता है, मॉड नंबर्स निकालता है, मतलब इट रिमूव्स ऑल द साइन उसके जो आगे रहेगा. सो यू कैन देन, वो कैसे यूज करना है, ये इनबिल्ट फंक्शन है, इसलिए एबीएस एंड देन पैरेंथेसिस, और उसके बीच मुझे वो नंबर पास करना है, मतलब आई नीड टू पास दैट नंबर. सो दिस इज नथिंग बट इनबिल्ट फंक्शंस. इसका कोड किसी ने ऑलरेडी लिख के रखा है. इफ यू हैव रिक्वायरमेंट वेयर यू कैन रिमूव दैट माइनस साइन, तो आप पूरा कोड और प्रोग्राम स्टार्ट से लिखने के बजाय डायरेक्टली abs नाम का एक फंक्शन कॉल कर सकते हो. ओके, क्लियर. Similarly, we have something called OCT. Let's check what this does. This is nothing but octal number असेल, octal, octal OCT. O कहाँ पे है, this octal. तर हे काय करतं, it converts integer, it converts an integer number into an octal string with prefix O0. म्हणजे octal माहित आहे ना, हेक्स, बायनरी, ऑक्टल, हेक्साडेसिमल नंबर्स, तर ते नंबर फॉर्मॅट रिलेटेड हा एक कोड आहे. ओके. हे काय करतं की यू कॅन चेक. सो टेक एक्झाम्पल ओसीटी, ऑक्टल नंबर, ऑक्ट 20 पास करने से उसका ऑक्टल नंबर आएगा O024, राइट. और सिमिलरली बाइनरी भी है, लाइक इफ यू वांट टू कन्वर्ट एनी नंबर इनटू बाइनरी, यू कैन कन्वर्ट द बाइनरी. बाइनरी का 20 कैसे आएगा. ओके, आई एम यूजिंग फंक्शन इनसाइड फंक्शन, प्रिंट नाम का एक फंक्शन है, उसमें bin बाइनरी का फंक्शन यूज कर रहा हूँ. इफ यू रन, ये क्या होगा, बाइनरी कोड बन जाएगा इस 20 का. आपको फिजिकली लिखना है बाइनरी कैसे कन्वर्ट करना है क्या, तो ये मुश्किल है, राइट. यू, इफ यू वांट लॉजिकली आपको पूरा लिखना पड़ेगा बाइनरी कैसे कन्वर्ट करते हैं, बट ये किसी ने तो लिख के रखा है कोड आपके लिए. आपको सिर्फ फंक्शन यूज करके उस प्रोग्राम को कॉल करना है. क्लियर, म्हणजे कळतंय का सगळ्यांना की नक्की फंक्शन म्हणजे काय और बायनरी म्हणजे काय. bin जस्ट. तर बायनरीचं जे तुम्ही कोड लिहिता और प्रोग्राम लिहिता, तर त्याने काहीतरी कोड लिहिला असेल, और समजा एक लॉजिक लिहिलंय इथे, जे की हाऊ टू कन्वर्ट अ नंबर इनटू अ बायनरी, दॅट यू डोंट, म्हणजे ते तुम्हाला लिहायची गरज नाही किंवा येत पण नाही. तर अशा केसमध्ये काय करतात लोक, इनबिल्ट फंक्शन वापरतात. इनबिल्ट म्हणजे कोणीतरी लिहून ठेवलंय प्रोग्राम, त्या प्रोग्रामला फक्त तुम्ही इथून एक्झिक्यूट करता. म्हणजे बायनरी bin असं लिहिलं तर तो पूर्ण प्रोग्राम और तो लॉजिक जे आहे, हे लॉजिक एक्झिक्यूट होतं. दॅट इज नथिंग बट application of function, जिथं somebody else has written a code and you are using his code. ओके, कळलं सगळ्यांना फंक्शन काय आहे, कळलं का बाय द वे. एव्हरीवन क्लिअर की फंक्शन काय असतं आणि कधी वापरतात. आणि देन इनबिल्ट म्हणजे पायथन मध्ये ऑलरेडी कोड करून ठेवलेला आहे म्हणून इनबिल्ट. तसं युजर डिफाइंड फंक्शन म्हणजे तुम्ही काहीतरी फंक्शन लिहिणार, म्हणजे तुम्ही कोड लिहिणार आणि तो कोड एक्झिक्यूट करणार बाय युजिंग फंक्शन, म्हणजे रिपिटेटिव्हली. कळतंय. इज, आर यू एबल टू अंडरस्टँड, येस, नो.
ओके, गुड. सो इनबिल्ट फंक्शन आपल्याकडे भरपूर आहेत, म्हणजे पायथन मध्ये ऍक्च्युली, म्हणून तर पायथन इज वाय इट इज फेमस, कारण खूप सारे इनबिल्ट फंक्शन तुम्हाला अवेलेबल आहेत पायथन मध्ये. तुम्हाला कोड जास्त करायची गरज नाही. ओके, तर जसं बिन झालं. बाय द वे, काही फंक्शन्स आपले डेटा टाईप रिलेटेड पण आहेत. काही दिसते का तुम्हाला? बुल, हे बघा, बुल नावाचं एक फंक्शन आहे. और लिस्ट, टपल, जे आपले डेटा टाइप्स होते, राईट, टपल, हे बघा, टाइप नावाचं फंक्शन, और टपल, हे दोन्ही आपण फंक्शन वापरलेत. टाइप का वापरतो? कारण टू फाइंड आउट द डेटा टाइप ऑफ दॅट व्हेरिएबल असेल किंवा काय. आणि टपल हे डेटा टाइप आहे. लेन नावाचं एक फंक्शन आहे जे आपण मोस्टली खूप वेळा वापरतो, एलियन. हे लेंथ काय आहे? लेन काय करतं? रिटर्न्स द लेंथ ऑफ एन ऑब्जेक्ट, म्हणजे त्या ऑब्जेक्ट मध्ये किती व्हॅल्यूज आहेत हे रिटर्न करतं आपल्याला, राईट? क्लिअर? सो सिमिलरली आपण टाइप नावाचे फंक्शन वापरलेत. सर मला एक क्वेश्चन होता सर. हॅलो. हा, बोला बोला. सर म्हटलं, जसं की आता आपण जर आता पायथॉन मध्ये करतोय, एखादा कोड रन करतोय आपण, हा, आणि जर आपल्याकडे दुसऱ्या याचं जर काम आलेलं आहे, पण सेम डेटा टाईप आपला पायथॉन मधून दुसऱ्या लँग्वेज मध्ये यूज करता येतो का आपल्याला? जसं की जावा मध्ये करायचं आहे आपल्याला, तर मग त्याचा टाईप चेंज होतो की मग पूर्ण कोडच रन करावा लागतो आपल्याला? नाही, म्हणजे कसं आहे, काही डेटा टाइप सपोर्टेड असतात. म्हणजे पायथन मधले तरी सगळेच जावामध्ये आहेत, पण जावामध्ये ऍडिशनल आहेत. म्हणजे जावामध्ये लिस्टचे पण 4 ते 5 टाइप आहेत. हॅश लिस्ट आहे, किंवा सॉर्टेड लिस्ट, लिंक्ड लिस्ट नावाचं डेटा टाइप आहे. पण ते पायथन मध्ये नाही आहे ना, त्यामुळे मग तिकडून जर इकडे वापरत असाल तर प्रॉब्लेम आहे. पण इकडून तिकडे जात असेल म्हणजे तर मोस्ट ऑफ दी पायथन मधला डेटा आपण दुसऱ्या ह्याच्यात वापरू शकतो, पण दुसरा डेटा आपण पायथन मध्ये यूज नाही करू शकत का? हा, कारण पायथन मध्ये तेवढे सपोर्टेड नाही आहेत ना डेटा टाइप्स. ओके सर, थँक्यू सर. ओके. So there are inbuilt data type or inbuilt functions which we are using, such as binary झालं, octal, min, max. So the example of max function, हे बघा, तुमच्याकडे 10, 20, 30 नावाची एक लिस्ट आहे, म्हणजे मल्टिपल नंबर्स आहेत. यातून मॅक्सिमम फाइंड आउट करायचं असेल तर दिस इज 30. द मिनिमम फाइंड आउट करायचं असेल 10, 5, 15 तर min, min नावाचं फंक्शन. हे बघा, तुम्ही लॉजिकल बघून सांगू शकता, पण प्रोग्रामॅटिकली आउटपुट काढायचं असेल तर तुम्हाला min नावाचं फंक्शन यूज करायला लागेल. ओके, तिथं कॅर नावाचं एक फंक्शन आहे. ते काय करतं? कोणत्याही नंबर इनपुट घेतं आणि त्याला वर्ड मध्ये कन्वर्ट करतं. हे बघा, इथे 87 आहे. इफ आय राईट 89, I will get y. If I write 99, तुम्हाला small c दिसेल. By the way, anyone know how this number is getting converted into a character or alphabet? त्यांना ऑलरेडी युजर, म्हणजे ऑलरेडी ते इनबिल्ट आहे ना. Yes, that is also right answer. पण 99 लाच स्मॉल सी जे आहे, हे सगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये स्मॉल सीच येते. तर याच्याशी रिलेटेड काही स्टँडर्ड सेट केलेत. कोणाला माहित आहे का आस्की स्टँडर्ड काय असते? ASCII. हो, अमेरिकन स्टँडर्ड हा, इन्फॉर्मेशन. तर आस्की नावाचं एक अमेरिकन स्टँडर्ड आहे, जे प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये टेक्स्ट, म्हणजे ABC जे अल्फाबेट आहेत ना, त्यांना एक एक नंबर देऊन ठेवलाय त्यांनी, आणि तो नंबर इथे आपण यूज करतोय. म्हणजे 99 असं लिहिलं तर त्याचा स्मॉल सी हे नंबर डिफाईन आहे. तसं मग सिमिलरली यू कॅन पुट 77 वगैरे लिहिलं तर त्याचं कॅपिटल M. असं हे स्टँडर्ड आहे. हे स्टँडर्ड ऍक्च्युली डिफाईन केलंय आणि ते स्टँडर्डच पायथन वापरते. तर याचं ऍप्लिकेशन कुठे होईल? हे आपण कोड लिहितो ना, प्रिंट
min, max. बाय तुमच्या प्रोसेसरला और सीपीयू ला कळेल का प्रिंट म्हणजे काय, और त्याला इंग्लिश कळतंय का? तुम्ही जे कॅल्क्युलेशन करताय प्रिंट, मॅक्स, मिन, हे तुमच्या प्रोसेसर काहीतरी याच्यावरती कॅल्क्युलेशन करतं ना, म्हणून तर मग तुम्हाला हे आउटपुट येतं. तर मग कॅल्क्युलेशन तुमच्या सीपीयू ला किंवा प्रोसेसरला कळतं का प्रिंट म्हणजे और मॅक्स म्हणजे? येस, नो? बाय द वे कम्प्युटरला इंग्लिश लँग्वेज, आपण कमांड देतोय त्याच्यामुळे मे बी त्याला कळतंय ज्या प्रकारे आपण कमांड देतोय. हा, बाय द वे जस्ट टू टेल यू, कम्प्युटर डझंट अंडरस्टँड इंग्लिश लँग्वेज. तर ते काय करतात, हे जे आपण प्रिंट वगैरे लिहिलंय ना, याला नंबर्स मध्ये कन्वर्ट करतात युजिंग सच ASCII व्हॅल्यूज, राईट? आणि मग हे नंबरला पुढे जाऊन बायनरी मध्ये कन्वर्ट करतात, वन्स अँड झिरोज, राईट? आणि ते बायनरी तुमच्या सीपीयू ला वगैरे देतात, आणि मग तुमचा सीपीयू हा नंबर वरून सगळं एक पूर्ण सॉल्व्ह करतो प्रॉब्लेम, आणि तुम्हाला आउटपुट पण बायनरी मध्ये देतो, आणि ते बायनरी परत कन्वर्ट होऊन तुम्हाला इथे प्रिंट मध्ये दिसतं व्यवस्थित, जे काय तुम्हाला इंग्लिश लँग्वेज आहे तुमची, राईट? हे सगळं आपण शिकलो होतो, आठवतंय का? त्याला IDE का वापरतात, म्हणजे ज्युपिटर नोटबुक, जे हे सगळं प्रोसेस कन्वर्ट करतं, राईट? इंडिपेंडंट एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. IDE ते कन्वर्ट करतं हे सगळं इंग्लिश टू नंबर, नंबर टू बायनरी, आणि परत बायनरी आउटपुट. तर दॅट इज नथिंग बट ASCII स्टँडर्ड ना, कारण असे काही स्टँडर्ड आहेत ते जे पण डिफाईन केलेत, हे जे आपण इंग्लिश मध्ये लिहितोय ते फक्त कन्वर्ट होत आहेत, आणि हे सगळं प्रोग्रामॅटिकली अचीव्ह करण्यासाठी आपल्याकडे इनबिल्ट फंक्शन्स आहेत, हे सगळे फंक्शन्स ते यूज करतात. क्लिअर? म्हणजे हे कॅरेक्टर तुम्ही वापरू शकता. आणि बाय द वे इथे ORD नावाचं एक फंक्शन आहे, ORD, तो काय करतो, नंबर तुम्ही कॅपिटल M पाठवलं ना, तो नंबर कन्वर्ट करतो 77. मग तुम्ही इथे व्हॅल्यूज पास करू शकता तुमच्या जे काय व्हॅल्यूज असतील, 99, राईट? तेच यूज केले बघा, माय लिस्ट बॅकग्राऊंड मध्ये जर हे माय लिस्टचा कोड लिहायचा झाला तर कोणीतरी याचा नंबर लिहिला असेल, राईट? म्हणजे x इज इक्वल टू 1 आणि y इज इक्वल टू 2, आणि ते इज x ग्रेटर दॅन y, तर याचा आन्सर ट्रू और फॉल्स काहीतरी आलं असेल, असंच कोड लिहिता ना मॅक्सिमम नंबरचं. तर हे सगळं कोड ऑटोमॅटिकली तुम्ही इथं मॅक्स फंक्शन वापरून अचीव्ह करू शकता. हे बॅकग्राऊंडला हे सगळं कोड वर्क होतंय आणि तुम्हाला डायरेक्ट आउटपुट मिळतो. समजा इथे हे जे नंबर सिस्टीम्स आहेत, म्हणजे 2, 6, 7, 1, 3, 4, इथे मॅक्सिमम नंबर ऑलरेडी फाइंड आउट केला जातोय प्रोग्रामॅटिकली, आणि ते आपण मॅक्स नंबर वापरून डायरेक्टली आउटपुट काढतो. आपल्याला सेपरेटली कोड लिहायची काही गरज नाही. पण ह्या लॉजिक और हे मॅक्स जे फंक्शन आहे त्यात स्ट्रिंग वगैरे डेटा टाईप नाही चालत. म्हणजे स्ट्रिंग म्हणजे मी असं रॅन्डमली इथे लिहिलं, और इफ आय राईट एनिथिंग, नॉट ओनली द नेम बट इफ आय राईट दिस, तर हे सपोर्ट नाही करत. का सपोर्ट नाही करत? कारण इथे बघा, this operator instance does not work between string and float. स्ट्रिंग आणि फ्लोट मध्ये कंपॅरिझन होऊ नाही शकत, म्हणून तुम्हाला याचा आउटपुट एरर येतोय, म्हणजे दिस कॉल्ड अ टाइप एरर. तर हे प्रोग्राम सगळं बनवून ठेवलेलं आहे, यू जस्ट नीड टू कॉल दॅट फंक्शन अप्रोप्रिएट टाइमला, म्हणजे जिथं तुम्हाला रिक्वायरमेंट आहे तिथं. ओके? आणि फक्त नंबर मधून पण तुम्ही मॅक्स काढू शकता. इथून मॅक्सिमम p आहे का? कारण हे कन्वर्ट करा तुम्ही बाय हे जे नंबर्स होते ना, अशा नंबर्स मध्ये लँग्वेज मध्ये कन्वर्ट केलं, नंबर्स मध्ये कन्वर्ट केलं तर p ची व्हॅल्यू सगळ्यात जास्त आहे, त्यामुळे तुम्हाला मॅक्स p आलाय. तसं मिनिमम a ची व्हॅल्यू कायम मिनिमम असणार आहे ना, त्यामुळे a तुम्हाला आउटपुट देतोय, राईट? तर लेंथ फंक्शन काय करतं, आपल्याला काउंट करते किती एलिमेंट्स आहेत याच्यात. तर इथं सध्या एक अल्फाबेट आहे किंवा एक कॅरेक्टर आहे, त्यामुळे तुम्हाला 1 प्रिंट करते. इफ प्रिंट लेंथ ऑफ IAM, तर IAM असे 3 अल्फाबेट आहे, पण याला स्पेस पण एक कन्सिडर होतो, म्हणून याचा आउटपुट 4 आलाय.
स्ट्रिंग मध्ये स्पेस पण कन्सिडर करतात, त्यामुळे त्याची लेंथ 4 आली आहे. हे बघा, तर ASCII व्हॅल्यू 65 इज कॅपिटल आहे, कॅरेक्टर 100 D, राईट. तर eval नावाचं एक फंक्शन आहे, ते काय करतं की तुमचं व्हेरिएबल आणि म्हणजे व्हेरिएबल अँड स्ट्रिंग कंबाईन करतं. इथं व्हेरिएबल आहे कॉल्ड माय लकी नंबर. तुम्ही काय करू शकता, डायरेक्ट हे व्हेरिएबल माय लकी नंबर म्हणून वापरू शकता, +10. लेट्स रन दिस कॉपी. एवढं जरी कोड लिहिला तुम्ही तरी तुम्हाला आउटपुट येईल 20. तर यालाच इथं काय करतं, हे व्हेरिएबल रिप्लेस करतोय फक्त. हा 10 व्हेरिएबल इथे येतोय ऍज अ 10, आणि 10 + 10 इज नथिंग बट 20. पण तुम्ही याला टेक्स्ट मध्ये जर लिहिलं, इथं हे टेक्स्ट आहे ना, स्ट्रिंग आठवतंय का, टेक्स्ट स्ट्रिंग. तर eval नावाचं एक फंक्शन आहे, ते काय करतं, तुमच्या स्ट्रिंगला व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट करतं. म्हणजे ह्याला या फॉर्म मध्ये कन्वर्ट करतं, माय लकी नंबर, आणि तिथे जो व्हॅल्यू आहे ना, तो इथे 10 ऍज अ 10 म्हणून कन्सिडर होतो. 10 + 10 आणि मग आउटपुट 20. हार्डली आपण हे वापरतो, बट यू शुड नो की eval फंक्शन काय करतं काय नाही. असं नाही, तुम्ही जेव्हा प्रोग्रामिंग करता तेव्हा आपण हे वापरतो, बट बेसिक बाकीचे जे आहेत, मिन, मॅक्स, लेंथ, टाईप, जेवढा आपण इथं कव्हर केलाय दॅट यू शुड नो 100%. म्हणजे फंक्शन्स वगैरे तुम्ही इथे प्रोग्राम मध्ये वापरू शकता. ओके. आणि जर काहीच माहित नसेल, हेल्प नावाचं एक फंक्शन आहे, त्या हेल्प मध्ये तुम्ही प्रिंट लिहिलं तर प्रिंटचं सगळं डॉक्युमेंटेशन तुम्हाला मिळेल. म्हणजे हेल्प काय करतं काय नाही, म्हणजे हे प्रिंट फंक्शन जे आपण डॉक्युमेंटेशन मध्ये वाचतो ना इथे, त्याचंच तुम्ही डायरेक्टली प्रोग्राम मध्ये इथे आउटपुट काढू शकता हेल्प वापरून. ओके. क्लिअर? येस, नो? बाय द वे, एक ऑपरेटर बघितला होता आपण, रेज टू, आठवतंय का? 3⁻², म्हणजे 3चा स्क्वेअर, 3चा क्यूब. तर ते अचीव्ह करण्यासाठी आपल्याला POW नावाचं एक, पॉवर नावाचं एक फंक्शन आहे, डायरेक्टली जे अचीव्ह करत. ओके. येस, एनी रिस्पॉन्स? येस, नो? कळतंय ना काय होतंय? कारण हा खूप वन वे होतोय, तुमच्याकडून काही रिस्पॉन्स नाही येत आहे. रेज टू और पॉवर वगैरे हे आपण 3⁻², आठवतंय का? 3⁻², 3चा स्क्वेअर, 3चा क्यूब. तर सिमिलरली इथे आपण तेच करू शकतो, 100 और 3,2 आणि पॉवर नावाचं फंक्शन वापरलं तर यू विल गेट द सेम आउटपुट. नाही, फक्त हे फंक्शन वापरून केलंय आणि हे डायरेक्टली आपण ऑपरेटर वापरतोय, रेज टू. ओके. एक इंटरेस्टिंग फंक्शन आहे, इनबिल्ट फंक्शन आहे, त्याचं नाव आहे इनपुट. कारण प्रत्येक, आपण आतापर्यंत काय करत आलोय की डायरेक्टली आपण हे फंक्शन, हे बघा, व्हेरिएबल डिक्लेअर केलेत आणि त्याला इनपुट 10 देतोय, =10. हे की डायरेक्ट नंबर देतोय. पण जर मला युजर कडून काही नंबर घ्यायचा असेल तर, म्हणजे ऍज अ युजर तुम्ही कोणत्या तरी वेबसाईट वरती जाता, राईट. म्हणजे एक एक्झाम्पल घ्या, तुम्ही एक ते सेकंड हँड गाडीचे मॉडेल वगैरे तुम्ही चेक करताय, और प्राइस चेक करताय बाईकचं, और अमेझॉन वरती शॉपिंग करताना तुम्ही क्वांटिटी टाकता, 1 नंबर, 2 नंबर, आणि त्या क्वांटिटीच्या अकॉर्डिंगली प्राइस चेंज होते, राईट. म्हणजे तुम्ही एक शूज और तुम्ही एक ड्रेस घेतला, त्याला व्हॉट एव्हर यू परचेस, त्याचं क्वांटिटी 2, 3, 4 करा, तसं तुमच्या कार्टची प्राइस वाढत जाते, राईट. मग ते हे कशावरून होतं, तर दॅट इज नथिंग बट अ इनबिल्ट फंक्शन. म्हणजे असं काही रिक्वायरमेंट आहे जिथं युजर कडून डेटा घ्यायचा आहे तुम्हाला, तर त्या केसमध्ये त्यांनी इनपुट नावाचं एक फंक्शन वापरतात, इनपुट. तर इनपुट फंक्शन काय करतं, हे युजर कडून डेटा घेतं. ओके. आणि ते कसं वापरायचं आपण, लेट्स टेक इनपुट. हे बघा, इनपुट इंटर युअर एज, माय एज = इनपुट असं लिहायचं आणि आत स्ट्रिंग पास करायचं, रन. तर हे मला काय देतं, एक बॉक्स देतं, जसं अमेझॉन मध्ये तुम्हाला कुठेही इंटर करण्यासाठी एक बॉक्स देते ना, असं बॉक्स.
आणि इथे तुम्ही सांगू शकता 45 एंटर मारलं तर माय एज जे व्हेरिएबल आपण डिक्लेअर केलं होतं या व्हेरिएबल मध्ये या व्हेरिएबल मध्ये आउटपुट आलंय हे बघा इथे दिसतंय. जसं आधी काय करायचो आपण माय एज इज इक्वल टू 45 असं मॅन्युअली द्यायचं, पण युजर कडून जर घ्यायचं असेल काही इन्फॉर्मेशन तर तुम्ही इनपुट नावाचं फंक्शन वापरू शकता इनपुट. पण याचा इनपुटचा प्रॉब्लेम काय आहे तर हा स्ट्रिंग मध्ये डेटा घेतो. स्ट्रिंग मध्ये म्हणजे समजा एक इथे आहे इंटर ट्रॅव्हल डेट, म्हणजे तुम्ही कोणत्या तरी ट्रॅव्हल वेबसाईट वरती गेलाय, बस बुकिंग, ट्रेन बुकिंग, तिथे काय करतो आपण डेट देतो ना, त्या डेट नुसार खालचे सगळे व्हॅल्यूज येतात. तर तसंच एक ऍप्लिकेशन आहे, त्यामुळे इनपुट फंक्शन तिथं वापरलंय. आणि इनपुट फंक्शन हे बघा इथे डेट मी लिहिलं 23 फेब राईट, आणि मग मला आउटपुट डेट्स नावाच्या व्हेरिएबल मध्ये आउटपुट आलं 23 फेब. पण याचं जर टाईप चेक केला तुम्ही, दिस इज नथिंग बट स्ट्रिंग. नॉट ओनली, त्यामुळे इनपुट फंक्शन ऑलवेज टेक्स ऍज अ स्ट्रिंग. म्हणजे इथे मी नंबर एंटर करतोय ना, हे बघा, पण हे नंबर जे आहे 45 या नंबर माय एज मध्ये तो नंबर गेलाय आता. तर माय एजचा टाईप जर चेक केला आपण तर इट विल बी अ स्ट्रिंग. बट आयडियली हे काय पाहिजे, नंबर पाहिजे ना, तर तो स्ट्रिंग म्हणून घेतोय. येस गणेश, तुम्हाला काही डाऊट आहे? तर तो आपण टाइप चेंज करण्यासाठी टाइप कास्टिंगचा यूज करू शकतो. राईट येस यू आर राईट. तर मला तिथे यायचं आता, हे बघा इंटिजर एज, मी काय केलं जे नंबर माय एज घेतलं होतं ते स्ट्रिंग मध्ये घेतलं. पण एज तुम्ही स्ट्रिंग मध्ये असते का, किंवा सॅलरी जे तुम्हाला मिळते ती स्ट्रिंग मध्ये असते का? नाही राईट, ते तुम्हाला नंबर्स मध्ये पाहिजे. तर ते नंबर कन्वर्ट करायला लागतं मॅन्युअली. तर त्याच्यासाठी आपल्याकडे इनबिल्ट फंक्शन्स आहेत. इंट नावाचं इनबिल्ट फंक्शन काय करतं, स्ट्रिंग जे 45 स्ट्रिंग मध्ये आहे त्याला इंटिजर मध्ये कन्वर्ट करतं. ओके, दॅट इज नथिंग बट अ टाईप कास्टिंग. तुम्ही डेटा टाईप चेंज करताय, स्ट्रिंग टू इंटिजर करताय, दॅट इज कॉल्ड अ टाईप कास्टिंग राईट. तर त्यामुळे मी इंटर युअर एज घेतलं आणि त्या एज वरती काही ऍडिशन करत होतो. जर विदाउट इंटिजर ऍड केलं तर स्ट्रिंग प्लस नंबर म्हणजे टेक्स्ट प्लस नंबर ऍड होतात का, कधीच नाही ऍड होणार. त्यामुळे त्या टेक्स्टला यू नीड टू कन्वर्ट ऍज अ नंबर. लेट अस सी, पहिले तर आधी स्ट्रिंग ऍड करून बघू. इथे मला लेट अस सी इंटर तुम्ही एज टाकलं 55, एरर काय आला बघा, कॅन ओनली कॉन्कॅटिनेट स्ट्रिंग, आणि स्ट्रिंग आपण ऍड करू शकतो, स्ट्रिंग आणि इंटिजर किंवा नंबर ऍड नाही करू शकत. एरर दिसतोय तुम्हाला इथे. तुम्ही म्हणाल सर मी तर नंबर दिलाय, हे बघा एज मध्ये 55 आहे राईट, हा तर नंबर आहे. नाही, जेव्हा तुम्ही इनपुट घेताय हा ऍज अ स्ट्रिंग जातो असा, तर ह्याला सेपरेटली नंबर कन्वर्ट करायला लागतंय पायथन मध्ये और एनी अदर लँग्वेज. तर त्याला कन्वर्ट कसं करायचं, बाय युझिंग इंट नावाचं इनबिल्ट फंक्शन. तुम्ही इथे बघू शकता आय मध्ये इंट नावाचं इनबिल्ट फंक्शन आहे का, हे बघा दिसतं, इनपुट पण आहे आणि आय इंट पण आहे. तर इंट क्लिक करा. व्हॉट इंट डज, इट कन्वर्ट्स इनटू अ इंटिजर, returns an integer object constructed from a number or a string. स्ट्रिंग पासून इंटिजर ऑब्जेक्ट कन्वर्ट करते राईट. तर हेच पाहिजे, माझ्या एज मध्ये काय आहे, स्ट्रिंग आहे, तर याला मी कन्वर्ट करतो INT इंट, लिहिलं मी इंट इथे. तर हे याचा आउटपुट काय येतं, नंबर मध्ये कन्वर्ट होतो. रन करा. आता लिहा 55 इंटर, हे बघा तुमचा रिझल्ट 65 आलं. 55 प्लस 10 that is nothing but a inbuilt function. Clear? This is also application of type conversion. तर मी सेम प्रोग्राम जो इथे लिहिलाय, इनपुट घेतला युजर कडनं, कम्प्युटेशन आणि आउटपुट. तर हे असं का सेपरेट करतोय, कारण तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये कोणी कोड वगैरे लिहायला लावला और इन जनरल कोड लिहायचा असेल तर तुम्हाला ते करायला लागेल. ठीक आहे, तर हा कोड आहे ना, इनपुट, कम्प्युटेशन आणि आउटपुट,
या फॉर्मॅट मध्ये तुम्ही कोड लिहायला शिका, और यू स्टार्ट प्रॅक्टिसिंग इन दॅट वे. याच्याने काय होईल तर तुम्हाला लॉजिक बिल्ड करायला सोपं होऊन जाईल, किंवा इंटरव्ह्यू मध्ये कोणी कोड वगैरे लिहायला लावला तर स्टार्ट असंच करा, इनपुट देन कम्प्युटेशन अँड देन आउटपुट. अशा 3 वेज मध्ये तुम्ही जर लिहायला लागला तर तुम्हाला सोपं होऊन जाईल आणि विचार करायला वेळ मिळेल. आणि जे सोपे स्टेप्स आहेत ते पहिला लिहा, इनपुट आणि आउटपुट आणि कम्प्युटेशन, नाहीतर कॅल्क्युलेशन म्हणू शकता तुम्ही, तर कॅल्क्युलेशन सेपरेटली ठेवा. तर हा पूर्ण प्रोजेक्ट और हा पूर्ण कोड तुम्हाला ऍज पर युजर तयार झाला, म्हणजे डायनामिक झाला. आधी तुम्ही काय करायचं, एज इज इक्वल टू 55 लिहायचा, म्हणजे त्याला म्हणतात स्टॅटिक, कारण तो फक्त 55 साठी रन होतोय, or it used to run for 55 only, but now your code runs for as per users requirement, मतलब यूजर को क्या चाहिए उसके ऊपर वो चेंज होगा, राइट? सो ऑलवेज ट्राई टू मेक इट अ डायनामिक कोड, म्हणजे डायनामिक लिहायचा प्रयत्न करा, और डायनामिक कोड लिखने का ट्राई कीजिए आप हर बार. स्टॅटिक कोड इज नॉट एक्सेप्टेड, म्हणजे स्टॅटिक कोड लिहू नये कधीच. इफ यू ट्राय टू राईट अ स्टॅटिक कोड, म्हणजे एज इज इक्वल टू 55 असं अज्युम करून तुम्ही कोड लिहित असाल तर दॅट इज व्हेरी बेसिक. ओके, इंटरव्यू मध्ये मेक श्योर यू आर राइटिंग अ डायनामिक कोड. सो ओके, चलो इसका ही थोड़ा, ये 3 लाइन में जो लिखा है आई कैन कंप्लीटली राइट इन 1 लाइन. ये थोड़ा एडवांस वर्जन है बट ठीक है, आप समझ सकते हो. तो देखिए व्हाट आई हैव डन इज, पहले तो मैंने प्रिंट नाम का एक फंक्शन लिखा है. व्हाई? बिकॉज आई नीड आउटपुट, राइट? उसके बाद मैंने लिखा है इंटीजर नाम का एक फंक्शन. क्यों? क्योंकि मुझे ऐड करना है मेरे एज में, आई नीड टू ऐड समथिंग, और टू ऐड करने के लिए आई नीड सम नंबर्स, राइट? समझ में आया? मतलब प्रिंट क्यों? क्योंकि मुझे आउटपुट चाहिए, और इंटीजर क्यों? क्योंकि मुझे ऐड करना है एक इंटीजर के साथ. फिर उसके बाद इनपुट, इनपुट क्यों? क्योंकि यूजर से मुझे नंबर लेना है, राइट? I need to take a number from user. So this is nothing but a input. So ये input आ गया, this will be in the string and simultaneously ये integer में convert भी होगा, यहाँ से देखिए. So it will then converted into integer. Integer convert के बाद addition होगा, addition होने के बाद ये print होगा. Okay, clear? ये थोड़ा इट्स नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम यू इमिडिएटली आप ये लिखना जरूरी नहीं है, बट स्टार्ट प्रॅक्टिसिंग विथ धिस. मतलब इससे प्रॅक्टिस कीजिए पहिले, म्हणजे असं प्रॅक्टिस करा, इनपुट, कॅल्क्युलेशन आणि आउटपुट. थोडं थोडं मग हे ट्राय करू शकता तुम्ही की कंबाईन कसं करायचं, 2-3 लाईन एकत्र कंबाईन आउटपुट कसे मिळवायचे वगैरे. ओके, माझं एक इंटरेस्टिंग क्वेश्चन होतं. तुमच्याकडे एक लिस्ट आहे, त्या लिस्ट मधून डुप्लिकेट्स रिमूव्ह करायचे आहेत. ओके, म्हणजे तुमच्याकडे अशी काही एक लिस्ट आहे ज्याच्यात नावं रिपिटेटिव्हली येत आहेत तुमच्याकडे, आणि त्या लिस्ट मधून किंवा त्या डेटा मधून तुम्हाला फक्त युनिक व्हॅल्यूज पाहिजे आहेत किंवा डुप्लिकेट्स डिलीट करायचे आहेत. तर काय ऑप्शन आहे, एनी लॉजिक? तर तुम्ही काय करू शकता? सेट ऑप्शन यूज करू शकतो नंबर. ओके ओके, बघितलं का आन्सर इथे? नाही नाही, पण ते सेट मध्ये डुप्लिकेट व्हॅल्यू रिपीट होत नाही ना. राईट राईट, गुड. व्हॉट अबाउट अदर्स? बाकीच्यांना कळालं का काय काय होतं नक्की? मला प्रॉब्लेम होता की डुप्लिकेट येत आहेत माझ्याकडे, पण तुम्हाला आठवत असेल सेट नावाचा एक डेटा टाइप आहे, त्याच्यात डुप्लिकेट अलाउ नाही करत, राईट? सो व्हॉट आय डू इज आय कन्वर्ट दॅट लिस्ट टू अ सेट डायरेक्टली. सेट मध्ये मी त्याला कन्वर्ट करतो. इथं तेच कोड लिहिलाय, गिवन लिस्ट हा डेटा आहे ज्याच्यात 10 रिपीट झाले, 44 रिपीट झाले. मग कास्ट केलं, त्याला टाइप कास्ट म्हणू शकतो आपण ह्याला, कारण मी काय करतोय, डेटा टाइप चेंज करतोय ना. टाइप कास्ट, कॉपी पेस्ट हिअर. तर मी सेट इज इक्वल टू गिवन लिस्ट ला सेट मध्ये कन्वर्ट करतो.
तर तुम्ही म्हणाल सर सेट इनबिल्ट फंक्शन है, तुम्हाला कसं माहित? मतलब सर आपको कैसे पता चला कि सेट नाम का फंक्शन है? तो इसीलिए डॉक्यूमेंटेशन, राइट? ये डॉक्यूमेंटेशन में देखो है क्या, एस सेट दिख रहा है क्या यहाँ पे? तो पढ़ो क्या है सेट में जाके, क्या करता है ये सेट? इट कन्वर्ट्स द सेट, दिस इज अ काउंटर पार्ट ऑफ गेट इटीटीआर। ओके छोड़ो ये आर्ग्यूमेंट एंड ऑब्जेक्ट स्ट्रिंग एंड वैल्यू, द स्ट्रिंग नेम फॉर एग्जांपल, यहाँ पे कुछ एग्जांपल्स वगैरह दिया जाता है एंड देन इट कन्वर्ट्स अ सेट। ओके, सो दिस इज नथिंग बट सेट, और इस सेट गिवन लिस्ट को मैंने सेट में कन्वर्ट कर दिया और उसका नाम रखा टाइप कास्ट, और मैं प्रिंट कर रहा हूँ यहाँ पे रन के लिए। यू कैन सी 10 एक ही बार आया है, 44 एक बार है, राइट? एंड दिस इज सेट बिकॉज ये करली ब्रैकेट है। ओके सर आपण डायरेक्ट असं हॅलो यस, सर सेट इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मध्ये व्हॅल्यू टाकून डायरेक्ट नाही होऊ शकत का असं प्रोग्राम रन? व्हॅल्यू कुठल्या टाकणार? हे मॅन्युअली टाईप करणार का सगळं? नाही नाही, ऍज इट इज तसे राहणार, याला कर्ली ब्रॅकेट सेट इक्वल टू कर्ली ब्रॅकेट करून त्याच्या अंडर नाही होणार का असं रन? असं सेट इज ओके हा. ओके, टाईप कास्टच घेतो मी कॉपी, हा हा इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट टाकून काय हा, करणार तुम्ही? ती व्हॅल्यू ऍज इट इज जशी तशी टाकू. पण टाईप का करायचंय ना तुम्हाला? हा ते आहेत. तुम्ही प्रोग्रामिंग शिकताय, सगळं अवेलेबल आहे, टाईप का करायचंय तुम्हाला? हा बरोबर आहे right. आणि त्याला व्हेरिएबल मध्ये घ्या, व्हेरिएबल डिक्लेअर आहे तो व्हेरिएबल पास करा, Yes, तुम्ही yes. असंही करू शकता, काही वेगळं काही नाही होणार. पण मॅन्युअल कम्प्युटर असताना तुम्ही मॅन्युअली काम कशाला करताय ना, Yes, yes. राईट? ओके, पण सर इथे कमी याच्यात डेटा आहे म्हणून आपण टाईप करून घेऊ, तिथे नंबर ऑफ याच्यामध्ये कसं करणार? येस, दॅट इज ऑल्सो अ राईट आन्सर. म्हणजे इफ यू हॅव अनलिमिटेड डेटा, म्हणजे खूप जास्त डेटा असेल तर टाईप करणं इज नॉट पॉसिबल. ओके, सो कळालं सगळ्यांना? क्लिअर? ठीक आहे, आपण थोडं उद्या रिअल ऍप्लिकेशन म्हणजे इनपुट फंक्शन वापरून एक 2-3 कोड लिहू, जिथे एम्प्लॉई आयडी वगैरे आपण ट्राय करू शकतो. सो बट आजचं होमवर्क हे आहे की इनबिल्ट फंक्शन एक्सप्लोर करा. उद्या प्रत्येकाने एक 3-3, 4-4 नवीन फंक्शन बघा आणि ते उद्या सांगा क्लासमध्ये की काय करतं काय नाही. कारण ह्याचे सगळ्याचे तुम्ही बघितलं ना, खाली लिहिलंय ऑलरेडी. हे बघा, आयडी वरती क्लिक केलं तर तुम्हाला काही इथं मिळतात, रिटर्न्स द आयडेंटिटी ऑफ एन ऑब्जेक्ट, इनपुट, एस, काही एक्झाम्पल दिलेले आहेत. एक्झाम्पल वाचून तुम्हाला काही कळतंय का बघा. हे बघा, मिन मॅक्स नावाचं काय लिहिलंय. असे नवीन फंक्शन एक्सप्लोर करा 2 ते 3 आणि प्रत्येकाने शेअर करा उद्याच्या क्लासमध्ये, सो दॅट बाकीच्यांना पण कळेल की काय काय आहे काय नाही आहे याच्यात. ओके, क्लिअर सगळ्यांना? आजचा क्लिअर सगळ्यांना? आज काय शिकलो आपण? फंक्शन्स, इनबिल्ट फंक्शन्स, त्यातले इनपुट फंक्शन्स वॉज इम्पॉर्टंट, तर ते आपण कव्हर केलं आज. सो होप यू आर एबल टू अंडरस्टँड एव्हरीवन. यस, नो, काहीतरी सांगा. Yes, sir. येस सर. येस सर. सो थँक्यू, थँक्स अ लॉट. आणि बाय द वे उद्या सेशन आहे ना, मेसेज बघितला असेल ग्रुप वरती, तर उद्या सगळ्यांनी यायचं आहे क्लासला. ओके.